दाखल झालं, दुसऱ्या दिवशी त्याचा निकाल झाला, तिसऱ्या दिवशी 7/12ला नोंद झाली, चौथ्या दिवशी ती जमीन विकून पण ते ज्यांच्या नावाने. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. बुलेटला धडक देऊन बुलेट स्वाराला जखमी अवस्थेत सोडून अज्ञात वाहन चालक पळून गेला. वेळेत उपचार न मिळाल्याने बुलेट स्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी 7:15 ते 7:30 वाजण्याच्या कालावधीत भांबोली फाटा ते HP चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सावरदरी गावाच्या हद्दीत घडली आहे. अतुल ज्ञानेश्वर बैलमारे, वय वर्ष 33, राहणार नाणेकरवाडी, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या बुलेट स्वाराचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावरदरी गावाच्या हद्दीत अज्ञात वाहनाने अतुल यांच्या बुलेटला धडक दिले. या अपघातात अतुल हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घेऊन जाणे गरजेचे असताना त्यांना जखमी अवस्थेत सोडून अज्ञात वाहन चालक घटनेची माहिती न देता पळून गेला. वेळेवर उपचार न मिळाल्याने अतुल यांचा मृत्यू झाला. तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला भरधाव मोटरकारने धडक दिले, त्यात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील वाकीबुद्रुक या ठिकाणी घडला. रघुनाथ राजाराम टोपे, वय वर्ष 48, राहणार वाकीबुद्रुक, तालुका खेड असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी संतोष रामकुमार शाहू, वय वर्ष 40, राहणार बांद्रा, मुंबई याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रघुनाथ टोपे हे शनिवारी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास रस्ता ओलांडत होते. त्यावेळी संतोष शाहू याने त्यांच्या ताब्यातील कार MH01 EE 7576 ही वेगात चालवून रघुनाथ यांना धडक दिले. त्यात गंभीर जखमी झाल्याने रघुनाथ यांचा मृत्यू झाला. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. रस्त्याने जाताना काही मुलांना धक्काबुक्की करणाऱ्यांना जाब विचारल्याच्या कारणावरून जिलेबी विक्रेत्याला तिघांनी मारहाण केली. त्यानंतर विक्रेत्याच्या खिशातून 25,000ची रोख काढून घेतली. ही घटना चाकण औद्योगिक वसाहतीत खराबवाडी, तालुका खेड या ठिकाणी घडली. अशोक जगदीश चौधरी, वय वर्ष 28, राहणार निघोचे, तालुका खेड, मूळ राहणार राजस्थान यांनी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत उर्फ बबन केसवड, संकेत कड, आकाश राजगुरू सर्वजण राहणार खराबवाडी, तालुका खेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महाळुंगे MIDC पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरंगे पाटील यांची खेड तालुक्यात राजगुरुनगर या ठिकाणी शुक्रवारी दिनांक 20 ऑक्टोबर रोजी जाहीर सभा होणार असल्याची माहिती पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांनी दिली. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी या ठिकाणी जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं गेल्या 1 ऑक्टोबरपासून राजगुरुनगर या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे. खेडच्या या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी मनोज जरांगे पाटील भेट देऊन तेथे आयोजित सभेला संबोधित करणार आहेत. खेड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस हवालदार संतोष मोरे आणि प्रवीण गेगजे यांचा उत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्कार देऊन पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून सन्मान करण्यात आला. आदिशक्ती मुक्ताबाई यांची जयंती दिनांक 15 ऑक्टोबर व संत बहिणाबाई यांची पुण्यतिथी या निमित्तानं श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान या ठिकाणी ज्ञानदास डॉक्टर विजयकुमार फड, IAS सचिव, वैधानिक विकास महामंडळ लिखित संत मुक्ताईचे आनंदमय ज्ञानतेज या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. खेड तालुक्यातील लोकशाही दिनाला अधिकारी उपस्थित राहत नसल्याने नागरिकांचे प्रश्न सुटत नसल्याच्या तक्रारी होत आहेत. दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी तहसीलदार कार्यालयात लोकशाही दिन असतो. आजही या लोकशाही दिनास अधिकाऱ्यांनी दांडी मारली. नागरिकांनी याबाबत तक्रारी केल्यानंतर तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात येणार असल्याचं सांगितलं. पुणे जिल्हा महसूल प्रशासनाने रिंग रोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगात सुरू केली आहे. खेड तालुक्यातील 13 गावातून रिंग रोड जात आहे. काही शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोधाची भूमिका घेत आंदोलन सुरू केले आहे. प्रसाद घेनंद आणि राहुल शिंदे यांनी आजपासून उपोषण सुरू केलं आहे. रिंग रोडची खेड तालुक्याला गरज नसताना रिंग रोडच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा डाव रचल्याचा आरोप होत आहे. राजगुरुनगर येथे आळंदी मोई परिसरातील 13 गावांनी उपोषण सुरू केलं आहे. प्रभावित क्षेत्राची अट वगळून चालू बाजारभावाच्या 5 पट रक्कम देण्यात यावी. चुकीचे निकषाखाली ठरवण्यात आलेला मोबदला करमुक्त करून बागायती, हंगामी बागायती, जिरायती हे निकष न ठेवता सरळ बागायती क्षेत्राप्रमाणे ठरेल तो मोबदला द्यावा.
मरकळ गोलेगाव येथे 15 मीटरचा सेवा रस्ता करावा, संमतीची दिलेली मुदत वाढवण्यात यावी आदी मागण्यांसाठी उपोषण सुरू करण्यात आलं आहे। यावेळी प्रसाद घेनंद आणि राहुल शिंदे या उपोषणकर्त्यांसह अमोल पवार, अतुल देशमुख, रामदास ठाकूर, अमर कांबळे, सोमनाथ मुंगसे, चंदन मुरे आदींसह बाधित गावातील ग्रामस्थ युवक पाठिंब्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपोषणस्थळी प्रांत जोगेंद्र कटारे यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली। खेड तालुक्यात खालुंब्रे, निगोजे, कुरुळी, चिंबळी, मोई, केळगाव, चरोली खुर्द, धानोरे, मरकळ, सोळू, गोलेगाव या गावातून रिंग रोड जाणार असून या गावातून मागील 3 वर्षातील खरेदी विक्री व्यवहार आणि रेडी रेकनर दर याचा विचार करून जमिनीचे दर निश्चित करण्यात आले असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे। तालुक्यामध्ये जे काही रिंग रोडचा मोबदला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आणि शासनाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यापैकीच आमचा एक शेतकरी बंधू प्रसाद दादा घेनंद हा या ठिकाणी आमर उपोषणाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। त्याला पाठिंबा देण्यासाठी आणि त्याच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। पुणे चक्रकार महामार्गाच्या संपादनासाठी जो प्रशासनाने आपल्यावर अन्याय त्याच्या निषेधार्थ आपण आज अहिंसेच्या मार्गाने शिवाजी महाराज की जय बोल, जय शिवाजी, शेतकरी एकजुटीचा। ही सगळी गावं आहेत, या गावामधले जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत हे शासनाला सुद्धा माहित आहे। खेड तालुक्यात वकील बार असोसिएशन आणि महसूल विभाग एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत। येत्या 10 दिवसात खेडचे प्रांत जोगेंद्र कटारे आणि तहसीलदार प्रशांत बेडसे यांची बदल्या करण्याची मागणी खेड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय गोपाळे यांनी केली आहे। शासनाने बदली न केल्यास पुढील 8 दिवसांच्या मुदतीनंतर मोठे आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। महसूल विभागाच्या वतीने एजंट नेमले असून कार्यालयात कर्मचारी पैसे गोळा करतात, सामान्य जनतेला वेठीस धरले जाते असे अनेक गंभीर आरोप वकिलांनी केले असून महसूल विभागाच्या वरिष्ठांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। एकूणच या वादानंतर राजकीय पार्श्वभूमीची देखील चर्चा सुरू झाली। नेमकं वकील व त्यांची संघटना आणि वरिष्ठ महसूल अधिकारी यांनी काय सांगितले पाहूयात। पत्रकार बंधू भगिनी तसेच खेड बार असोसिएशनचे आपले सर्व सिनियर्स, ज्येष्ठ सिनियर्स तसे ज्युनियर्स, महिला बंधू बांधव सगळे आज मी इथे या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करतो। आपले नवीनच रुजू झालेले आपले उपविभागीय अधिकारी खेड तालुका उपविभागीय अधिकारी आपण प्रांत एकत्र त्यांच्या केबिन मध्ये तिथे गेलो होतो। कुठे? त्यांच्या प्रांत ऑफिस मध्ये गेलो होतो आणि त्या दुसऱ्यांदा एक 50 ते 60 वकील बांधव होते आमचे। त्यांनी तिथं सगळ्यांनी त्याची अशाच प्रकारची भूमिका मांडली, पण त्याच्यानंतर जी सुरुवात झाली एक भ्रष्टाचाराला सुरुवात झाली। म्हणजे त्यांनी काय केलं, वकील बाहेर कसा निघेल आणि तो पक्षकार माझ्याकडे कसा राहील आणि त्याच्या एजंटनी ते पैसे गोळा करायचे। साधं उदाहरण सांगतो साहेब, माझ्या बाबतीतच सांगतो की एकदा मी तिथं भेटायला गेलो, एक व्यक्ती आतमध्ये बसला होता, माहित नाही कोण, XYZ असेल, मी काय त्याला ओळखत नाही। अर्धा तास मला बाहेर उभं राहायला लागलं। मी तिला म्हटलं या संघटनेचा अध्यक्ष आहे, असं माझं काम आहे, तुम्हाला भेटायचंय एक केस संदर्भात वगैरे। त्यांनी बाहेर दुसऱ्यांदा ज्या वेळेला मी कंप्लेंट केली ना, सगळ्यांबरोबर घेऊन गेलो, त्यावेळेला त्याच्यानंतर अर्धा तास मी बाहेर उभा होतो आणि तो एजंट एक आतमध्ये बसला होता, त्याच्या खुर्चीच्या बाजूला की ज्यांनी समोर बसायला पाहिजे त्याच्या बाजूला इकडे बसला होता आणि बसून ते काचेतून दिसतं साहेब सगळं। तिथे मी ऑब्झर्व केलं, फक्त एवढंच आहे का मोबाईल काढून फोटो काढायचा ते काचेत होत नाही तर ते बघितलं। अर्ध्या तासाने तो बाहेर आला आणि मी आत गेल्यानंतर मला वाटतं हा बोला वकील साहेब, ठीक आहे तुमचं काम काय असेल ते सांगा, बाहेर त्या महेशला सांगा, होऊन जाईल, एवढा शब्द केला आणि बाहेर आलो। याचा अर्थ काय काय हे आधी रोषमध्ये आणि अशा लोकांची एंट्री तिथे जास्त असते। काही लोक तर तिथे स्वतः निकाल देत नाही, तो निकाल लिहिणारा दुसरा आहे, दुसरा आहे, वाचणारा दुसरा आहे आणि पैसे घेणारा तिसरा आहे। अशी सिस्टम चालू आहे तिथे। सगळं बाहेर वकिलांनी तिथं बाहेर जायचं, थांबायचं नाही इथे, हे अशा प्रकारचं तिथे सगळं हे चाललंय। ते शिवधन प्लाझा मध्ये त्यांनी जे ऑफिस इकडनं तिकडं फक्त त्याच्या नावाखाली ते चालू केले ना, पहिलं ते बंद करा तिकडं आणि इकडे येऊन या। 4 वकिला सरकारी वकिलामध्ये राहू द्या, याच्याकडे राहू द्या ना, तुमच्या नगर परिषद मध्ये चालू दे ना, ते त्यांची परत संशयास्पद आहे ना साहेब ते। अहो त्या दिवशी मी गेलो तिथे तर त्यांचे मी सहज चौकशीला गेलो, तिथे 10-12 लोक त्यांची ते आत बसले। आमचे बोलायला नको ते वाईट शब्द येतात, काय एखादी शिवी यायची माझी बरोबर नाही वाटत ते।
अशा प्रकारची यांची आम्हाला वागणूक देत ते कुठून आल्यात, काय संबंध आहे त्यांचा इथे हे करायचा. त्या दिवशी फक्त बोलणं झालं, बोलणं झाल्यानंतर अशा पद्धतीचं, पण काय आलं का त्यांनी निकाल देऊन टाकला ना दुसऱ्या दिवशी. जर दुसऱ्या दिवशी निकाल दिला तर बाकीची प्रोसिजर करायची काय राहिली ना. दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी प्रोसिजर करून टाकली त्यांनी कंप्लीट. तर ते अँटी करप्शन का जाईपर्यंत, आणि त्याच्या पलीकडे मी हे सांगतो की कसं होतं की काही गोष्टी अशा असतात, हे भ्रष्टाचार करणारी समजा लोक आहेत, यांच्याकडं आमची जसं त्याच्यापेक्षा मला असं वाटतं 10 पट मोठं एक नेटवर्क असतं. 10 पट मोठं एक नेटवर्क असतं. त्यांना आधीच कळून चुकतं की आता काय होणार आहे, पण ते तयारीला लागतात ना. ते तशा कसं आहे, वाटलं असेल चला बाबा हे काहीतरी करेल आता, कारण 2 वेळा झालेलं आहे, हे काहीतरी करेल, याच्यापेक्षा याचा निकाल देऊन मोकळा केला. एक ठराव झाला, ठरावामध्ये हे सगळे प्रश्न मांडण्यात आले. सर्व वकील बांधवांनी बऱ्याचशा हातात सह्या केलेला आमचा ठराव झालेला, त्याच्यावरती त्यांनी प्रश्न मांडले. त्या ठरावाच्या आधारे मी सगळ्या सह्या घेऊन ते पाठवून दिलं, जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलंय. महसूल विभागामध्ये विभागीय अधिकारी जे आहे सॉरी कमिशनरकडे ते पाठवलेलं आहे, सगळ्यांच्या प्रतिनिधीला पाठवून दिल्या आहेत. आणि आता पालकमंत्री असतील किंवा तुमचे आपले मुख्यमंत्री असतील, या सगळ्यांकडे मी सर्व प्रती पाठवणार आहे आणि त्याच्यावरती कारवाईला सुरुवात करणार आहे. हेच नाही तर मी आता अनेक ठिकाणी बघितलं या 4 दिवसामध्ये, ज्या वेळेला हे सगळं प्रती दिल्यानंतर अशा प्रकारची ज्या वेळेला आम्ही भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे, तर माझ्याकडे काही पक्षकार जनरल जे लोक आपले बांधव आहेत, पक्षकार नंतर त्याच्यानंतर काही संघटना आहेत, त्यांनी मला फोन केले का आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, आम्ही तुम्हाला आमचे प्रश्न मांडतो, आम्ही तुम्हाला आमचे पत्र देतो. ही 2 माणसं इथं घालवा, कारण जर ही 2 लोक इथे राहिली तर पहिला विषय असा की फार मोठ्या प्रमाणावरती इथं भ्रष्टाचार चालू होईल आणि तो भ्रष्टाचार कुठेतरी थांबवायला पाहिजे. आर्थिक भ्रष्टाचार इथे मध्ये शेतकऱ्यांचं नुकसान आहे आणि त्याच्यानंतर हे वकील बांधवाची प्रॅक्टिस करायचं ज्याची उपजीविका आहे, हा माणूस सरळ आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. आणि हेच सगळं मला इथं या पत्रकार परिषद घेऊन हे सगळं सांगायचं. आमची भूमिका आहे की जोपर्यंत हा भ्रष्ट अधिकारी, हे 2 भ्रष्ट अधिकारी इथं जात नाही, आम्ही पुढचे 10 दिवस तर नाही. आणि जर हे इथं थांबले त्याच्यानंतर पुढचे दुसरं त्यांचा विषय असा आहे काय यायचं बघायचं कोण माणूस आहे बाबा, आज जरा थोडंसं हे होणार आहे, त्याच्यावर जास्त हे करायचं नाही, पण बरोबर शांत डोक्याने काय करायचे, पैशाचं नियोजन करायचं. जमीन किती आहे, कसं आहे, निगोजला आहे, कुरळीला आहे, रेट कसं आहे, हे बाकी चौकशा करायचं. आणि तुम्ही इथे निकाल ना, बाकीचं काय करताय. त्याच्यापेक्षा महत्वाचं की हा माणूस हे याच्या दोघांचं एक चाललंय, या दोघांचं मिलीभगत ज्याला म्हणतो आपण, काय हरकत नाही इथं बोलायला. या दोघांचा विषय असा आहे, अहो आधीच्या प्रांत 6 महिने नव्हता, ते जाऊ द्या, त्याचे काही प्रॉब्लेम असतील इंटरनेट त्याचे ते बघू द्या. 6 महिन्यानंतर आल्यानंतर 4 महिन्यामध्ये अख्या 1500 फाईल तर त्यांनी निकाल देऊन टाकले. अरे एवढे काय घाई यायला, झिरो पेंडन्सी करायची का, कारण तिथे वेळ द्यावा लागणार ना. आणि 11 ते 5 ड्युटी असताना, 11 ते 5 ड्युटी असताना हा माणूस 2 वाजता जेवायला गेले. हे पण तसंच आहे, तहसीलदार म्हणजे जेवायला गेले 2-3 वाजता का, हे दोघंही व्यक्ती येत नाही कार्यालयाच्या कामकाजासाठी बाहेर. अरे मग इथे तारखा कोण येणार, आमचे वकील बांधव संध्याकाळी 4, यांचे कर्तव्य नाही. याचं प्रकरण होतं विहिरीचं, फक्त 2 गुंठ्यात विहीर होती, 2 गुंठ्यात 3 जण होते खातेदार. पण यांनी काय होतं, वरचा एक गट त्याचा असल्यामुळे खाली सदर लिहिलं. आता सदर लिहिल्यामुळे वरचं नाव खाली आलं, 2 नावं लुप्त केली. 2007 पासून 2 गुंठ्याच्या विहिरीचं तहसीलदार झालं, तहसीलदार नंतर प्रांत झालं, प्रांत नंतर कलेक्टर, आयुक्त, शेवटी मंत्रालयात जायला लागलं आणि मंत्रालयातून निकाल आणायला लागला. जर 2 गुंठ्यासाठी मंत्रालयात जायचं असेल आणि नावं जर यांनी गाळायची असतील आणि ना हाक जर या ग्रामीण भागातल्या लोकांना त्रास द्यायचा असेल आणि जर एखाद्याला फार वेळेपशी करायचा असेल तर तो आरोपी बनेल का काय. कोणत्याही प्रकारचं आम्ही त्यांच्यासमोर काम करणार नाही, ही पहिली भूमिका राहील. आणि त्याच्या पलीकडे जाऊन एखादं आंदोलन काय करायचं झालं तर आम्ही सर्व वकील संघटना ठरवेल काय करायचं. साहेबांकडे मिटिंगसाठी गेलो होतो, त्यावेळेस त्यांना पहिल्यांदा आम्ही समज दिली. त्यावेळेस आम्ही आमच्या मागण्या ज्या होत्या त्या ठिकाणी समोर मांडल्या. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस वकील आणि पक्षकार केस चालू असताना उभा राहतो त्यावेळेस ते फर्स्ट केस डिस्मिस सांगतात, क्रिमिनल प्रोसिजर कुठलंही फॉलो करत नाही.
इथं कोर्टामध्ये सुद्धा आम्हाला साहेब 3-3 तारखा रिस्पेक्ट देतात. त्या ठिकाणी ह्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितल्या. ते म्हणले याची काही गरज नाही म्हणले आम्हाला, आम्ही आमच्या पद्धतीने काम करणार. आम्ही हे सगळं सांगून सुद्धा त्यांनी आमची आपल्या खेडबार प्रशांत बेंडसे साहेब यांच्या विरोधात अनेक वकील बांधव मध्ये सिनियर असतील, ज्युनियर असतील किंवा महिला असेल, या सगळ्यांना जी अतिशय खालच्या दर्जाची वागणूक दिली जाते, तसेच अतिशय भ्रष्ट पद्धतीने जो व्यवहार होतोय, भ्रष्ट पद्धतीने जे त्यांचे न्यायनिवाडे केले जात आहेत, भ्रष्ट पद्धतीने जे भ्रष्टाचार होतोय, मी म्हणतो ते भ्रष्टाचार ज्याला म्हणतात, की तो खेड तालुक्यामध्ये 3 ते 4 महिन्यापासून चालू आहे. एक प्रकारचे इथे त्या दोघं जे आलेले आहेत, जे अधिकारी जेव्हापासून आपले आलेले आहेत तेव्हापासून वकील बांधवांना त्याचा त्रास अनेक वेळा होत आहे. आणि प्रत्येक वेळेला त्याआधी आम्ही पहिल्यांदा ज्या वेळेला तक्रार आली तर आम्ही फक्त 2-3 त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली. चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले, की आश्वासन दिले, ठीक आहे काय असं होणार नाही. पण ज्या वेळेला आम्ही गेलो, एक 40 ते 50 वकील बांधव आम्ही सगळे त्यांच्याकडे ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यांच्या कार्यालयात गेलो. आणि त्यानंतर आम्ही पाहिलं की त्यांचा जो स्वभाव, आमच्या प्रती असणारा जो स्वभाव, याच्यामध्ये स्पष्ट त्यांना आमच्या कामामध्ये पक्षकारांच्या कामाची केस तिथे लढत आहोत त्यांच्या वतीने, त्यांच्यामध्ये वकील बांधव नकोय. तर त्याची ज्या वेळेला आम्ही चौकशी केली, त्यावेळेला ज्यावेळेला सगळ्यांची आम्ही विचारणा केली की काय कसं आहे, तर त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली का बरेचसे असे व्यवहार तिथे असे आहेत का त्या ज्या फाईल्स असतात ज्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार मोठा आहे, अशा प्रकारच्या फाईल्स या बाजूला ठेवल्या जातात. आणि अशा पक्षकारांना असं पाहण्यात आलेलं आहे की अशा पक्षकारांच्या वकिलांच्या पक्षकारांना सरळ सरळ तिथले असलेले एजंट जे पेरलेले आहेत त्यांना तिथे त्याचा निरोप दिला जातो आणि सांगितलं जातं. आता एक वकील बांधवांना प्रश्न विचारायला गेलं तर तेच म्हणतात, ठीक आहे निकाल देतो. प्रश्न विचारले जातात, असे काही प्रश्न विचारले जातात, ते केसशी संदर्भात असतात. आणि आमचे वकील बांधव ज्या वेळेला चर्चा करतात की असे होत नाही, कायद्यामध्ये सगळ्या गोष्टी करायला हव्यात, तर त्या कोणत्याही प्रकारचे प्रशांत बेंडसे साहेब, तहसीलदार साहेब करत नाही. आणि असं मला इथं आवर्जून सांगण्यात येत आहे, ते म्हणजे सर्वात महत्वाचं का ह्या प्रशांत बेंडसे साहेब याच्या आधी मोहोळ तालुक्यामध्ये कुठेतरी सोलापूरच्या इकडे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. मी एक प्रत तिथे जोडलेली आहे आणि त्या प्रतीमध्ये स्पष्ट त्यांनी मेन्शन केलंय का हा भ्रष्टाचारी माणूस आहे, इथं आणून ठेवलाय. त्या पुढाऱ्यांनी कोणी असेल त्या, मला त्याच्याशी काही विषय नाही, पण अशा प्रकारचा तिथे भ्रष्टाचार जर आधीच त्यांच्यावरती वादग्रस्त विधाने आणि वादग्रस्त प्रश्न चालू आहे, त्यांच्यावरती केसेस चालू आहेत, तर अशा व्यक्तींना हे 2 व्यक्ती आमच्या इथे नको. उद्या या आता मी काही हे म्हणजे अध्यक्ष म्हणून परत तिथं मी उपोषणाला बसले. ही माझी भूमिका, मी अशा पद्धतीची जर भूमिका घ्यावी लागली तर ती घेण्याची माझी तयारी. माझ्याकडे मागितलेत पैसे, त्यांनी 2 लाख रुपये मागितले आणि मी नाही दिले. माझ्या विरोधात निकाल दिला प्रांतांनी दिला, माझ्या विरोधात निकाल त्यांच्या ऑफिसमध्ये नाही, सीसीटीव्ही नाही त्यांच्या ऑफिसमध्ये. तिथे बाहेरचं कॉरिडॉर आहे, तिथे एक व्यक्ती आहे, दस म्हणून व्यक्ती आहे, मी सांगतो त्याचं नाव, दस म्हणून व्यक्ती. त्या दसनी माझ्याकडे ओरली 2 लाख रुपये मागितले. म्हणले माझ्या आणि माझी एक केस त्यांनी निकाली काढली, नाही दिले पैसे म्हणून काढून टाकले. चला मी आहे याच्यावरती माझा आता शेवटी कसं आहे, ओरल पुरावा आहे. तो ओरल पुरावा आम्हाला प्रूव्ह करायचा झाला तर तो विषय वेगळा राहतो. कसं आहे आता, ठीक आहे, आता एखादा म्हणेल की याच्या म्हणण्यात येणार नाही, कारण आमच्या वकील संघटनेचा हा फार मोठा त्रास झाला. 24 तारखेपर्यंत 25 तारखेला 24 तारखेला दसरा आहे, 24 तारखेपर्यंत दसरा आहे. त्या रावणाचं दहन करू आणि 24 नंतर याचं किती दहन करायचं ते बघू. त्यांना निवेदन दिले, त्यांची बदली केली तर आमचा काय ह्या खात्यावर रोष नाहीये, एकंदरीत खात्यावर नाहीये. एक व्यक्ती आहेत, ह्या व्यक्तींची भूमिका चुकीची आहे, त्यांची बदली करा, आम्ही काम व्यवस्थित प्रयत्न एक मार्गाने करतो. त्यांनी त्या 155 प्रमाणे केस दाखल केली होती वकिलांनी. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की 155 मध्ये आज प्रकरण दाखल झालं, दुसऱ्या दिवशी त्याचा निकाल झाला, तिसऱ्या दिवशी 7/12ला नोंद झाली, चौथ्या दिवशी ती जमीन विकून पण ते ज्यांच्या नावाने नोंद झाली त्यांनी ते जमीन विकून पैसे घेऊन मोकळे झाले. ते म्हणजे ह्यांना जर तहसीलदारांना एवढी कामाची घाई आहे
त्याच्यामध्ये त्यांनी लाखोनी पैसे लाटले असतील. हे सरांनी सांगितलं की 5-5 कोटी देऊन इथे बदली करून येतात, कारण इथे जास्त मलाही खायला मिळते. तर ते जाताना 5-50 कोटी घेऊन जातात. आणि ही जी साखळी इथे ही मंत्र्यांपर्यंत असते. सगळे जे कोणी महसूल मंत्री वगैरे हे काही आपण कलेक्टरांकडे दिले निवेदन, पण त्यांच्याकडनंही हे होईल म्हणून शक्यता कमीच आहे. कारण हे जे खाली जो अधिकारी असतो तहसीलदार, हे सगळे हप्ते प्रत्येक खात्यामध्ये असंच असतं की हे जे खालचे हप्ते त्यांना न मागता त्यांच्या घरी ते संध्याकाळी पोहोचतात पैसे. त्याच्यामुळे ह्यांचं निलंबन झाल्यानंतर आणि दुसरे कोणी ते म्हणतात त्यांच्याप्रमाणे आलं ते जसे असतील त्यांना आम्ही तोंड द्यायला तयार आहोत. सगळे आमची वकील संघटना. जे काम दिलेलं आहे मला ते मी स्वतः प्रामाणिकपणे करतोय. दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे तर वागणूक त्यांना चांगली मिळत नाही. आर्थिक आणि बाकीचे जे काही त्यांचे आरोप आहेत त्याच्यापेक्षाही ते प्रथमतः माझ्याकडे येऊन गेले आणि मी जे निर्णय जे फटाफट देतोय ते फटाफट देत असलेल्या निर्णयामुळे ते व्यथित झालेले आहेत किंवा त्यांचे ते वारंवार गैरहजर राहतात काही लोक आणि त्यानंतर त्यांच्या केसेस काढून ज्या टाकलेल्या आहेत कायदेशीररित्या त्याच्यामुळे ते नाराज झालेले आहेत. परंतु ही कायदेशीर बाब त्यांना पटलावर घेता येत नसल्यामुळे त्यांनी मोगाम आरोप केलेले आहेत असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. मला त्यांच्याविषयी कुठल्या प्रकारची द्वेषभावना नाही असायचं कारण नाही, कारण मी न्यायाधीश या पदावर काम करतो तेव्हा मला त्या चौकटीत राहूनच काम करायचं आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाजाचे वास्तव्य आहे आणि या तालुक्यामध्ये मामलेदार कोर्टाच्या संक्षिप्त चौकशीच्या आधारे तात्काळ निर्णय देणे अपेक्षित असताना वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या अनेक केसेस या झिरो पेंडन्सीच्या आधारे निकाली काढण्यासाठी मी या ठिकाणी काम करत आहे. मागील काही दिवसांपूर्वी आम्ही एका दिवसामध्ये 143 केसेस या निकाली काढल्या होत्या आणि त्यामध्ये लोकांना डायरेक्ट रिलीफ दिला होता. त्याचप्रमाणे आम्ही अशाच पद्धतीने वेगवान काम करीत आहोत. यामध्ये काही व्यक्तींचे तालुक्यामधील हितसंबंध दुखावले असण्याची शक्यता आहे, परंतु कोणत्याही आरोपा जर त्यांनी केले असतील तर त्याची चौकशी वरिष्ठ स्तरावरून होईल. परंतु कोणत्याही प्रकारच्या एजंटांना किंवा मध्यस्थांना बळी न पडता डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तात्काळ त्यांना सेवा देण्यास बांधील आहोत. महारेलच्या पुणे नाशिक सेमी हायस्पीडच्या अंतिम आराखड्यामध्ये काही त्रुटी असल्यामुळे मध्य रेल्वेकडून त्यात बदल करण्यात येणार आहे. त्रुटी पूर्ण झाल्यावर आराखड्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डामार्फत मंजुरीसाठी पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे. महारेलच्या वतीने पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे काम सुरू आहे. त्या संदर्भातील आराखडा तयार झाला असून तो मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाला पाठविला होता. मात्र त्यामध्ये रेल्वे बोर्डाला काही त्रुटी आढळल्यामुळे रेल्वे बोर्डाने हा आराखड्याचा प्रस्ताव अंतिम तपासणी आणि दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेला दिलाय. त्रुटी दूर केल्यानंतर सुधारित प्रस्ताव रेल्वे बोर्डामार्फत पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे. राजगुरुनगर येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या 16व्या दिवशी काळूस, चाकण, नाणेकरवाडी, खराबवाडी ग्रामस्थांसह युवकांनी साखळी उपोषणात सहभाग घेतला. राजगुरुनगर येथील मुंबई माता बाल संगोपन संस्थेच्या वतीने सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी खेड तालुक्यातील रेटवडी येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरात 87 नागरिकांची तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. राजगुरुनगर येथील सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक द मा पिंगळे, रवींद्र मावळे, वाचनालयाचे अध्यक्ष प्रमोद गाणू, मानद सचिव राजेंद्र सुतार, मुख्याध्यापक राजेश कांबळे आदी उपस्थित होते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.